गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषयका एक चित्ते परियसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे। ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियसा। तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसी विनंती करुणी पुनरूपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवणी महाक्रूर असे। प्रतिसवस्तरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावितसे आजी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंतान करी म्हणोनिया। भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरूपी पाठविल आम्हापाशी। जोवरी तू परतून येसी आसो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी। तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषू। ऐसा वर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी। कालांतकयम देखा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मणी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दृष्ट। गरुडाची या पिलियासी सर्पत्व कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कळी काळाचे भय नाही। ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्याचे कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्याचे यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषिप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियसी प्राणांत कवेतेसी कष्ट तसे तयेवेळी। स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा। येते पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो वेळी। संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना। देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भाविसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत। संतोषोणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे। ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणा विन देखा राहून शके क्षण एका संसार सागर तारका तूची देखा कृपा सिंधू। भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तयेवेळी। कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरूपी तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदशी। आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा। न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तकी भाक देती तयेवेळी। समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे। नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायन देव वर प्रदान नाम चतुर्दशोध्याय। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।